आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या बातम्या। टोरेस घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडून युक्रेनियन अभिनेत्याला अटक। अभिनेता अरमेन अटाईनवर टोरेस प्रकरणामधील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका। पॉइझन 2 आणि सरदार उधम सिंह या चित्रपटामध्ये का? सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपी विरोधात भक्कम पुरावे। मुंबई पोलिसांची माहिती। सैफ हल्ला प्रकरणी पोलिसांची पहिल्यांदाच पत्रकार परिषद। तर फिंगरप्रिंट संदर्भात अधिकृत अहवाल अद्याप आला नसल्याची माहिती। प्रिंट्सची कुठली अधिकारिक रिपोर्ट आपल्याला अद्यापर्यंत ॲज ऑन डेट मिळालेली नाही। आम्ही सुद्धा रिपोर्टची प्रतीक्षेत आहोत। आपण जे आरोपी पकडलेला आहे त्याचे विरुद्ध अद्यापर्यंत तपासामध्ये भक्कम पुरावा आपल्याला मिळालेला आहे। राज्यामध्ये फेब्रुवारीनंतर 8 ते 10 हजार पोलिसांची भरती होणार। गृह विभागानं रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली। सूत्रांची माहिती। दौंडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून हत्या करण्यासाठी विद्यार्थ्याकडून 100 रुपयांची सुपारी। प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक आणि शिक्षिकेवर गुन्हा दाखल। सोलापूरमध्ये 8वीतल्या मुलाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या। पोलिसांकडून तपास सुरू। आत्महत्या केलेल्या मुलाचे वडील हे सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत। नागपुरात ऑनलाईन गेमच्या नादामध्ये 17 वर्षीय मुलीची आत्महत्या। 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलीनं चाकूनं गळा कापून आत्महत्या केली। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू। भारतीय परंपरेला साजेसे कपडे परिधान करण्याचं आवाहन। भाविकांनी शॉर्ट कपडे घालून मंदिरामध्ये येऊ नये। मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या, अन्यथा बार्शीमधील जमीन ताब्यात घेणार। जनशक्ती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा इशारा। बार्शीमध्ये कराडकडून ज्योती जाधव यांच्या नावावर जमीन खरेदी। मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी संतोष देशमुख कुटुंब अंतरवली सराटीमध्ये। जरांगे यांना भेटण्यासाठी गेलेल्या संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची तब्येत मात्र काहीशी बिघडली।